की मी रेल्वेने चाललाय, प्रवास करतोय आणि एका मराठी माणसाचं एका भैयाबरोबर भांडण झालं. तर मी बघितलं की आजूबाजूला 50-60 मराठी माणसं बसलेली आहेत आणि एकटाच भैया त्या मराठी माणसाशी भांडतोय. तो मराठीमध्ये त्याशी भांडतोय. तो भैया त्याला मारतो पण आहे, पण त्याला आजूबाजूला बसलेला एकही मराठी उठून बोलत नाही तुला का मारतोस म्हणून. मराठी माणसाला घर परवडत नाही असं नाहीये, एकट्याला परवडत. आणि जे परप्रांतीय राहतात त्यांनाच परवडत नाही उलट. पण ती लोक 4 जण मिळून एकत्र येतात, एकमेकांना मदत करून राहतात. याचा अर्थ काय, आपला मराठी माणूस जो पण राहिलाय तो एकट्या स्वतःच्या हिमतीवर राहील. तोच जर एकत्र मिळून राहिला ना तर अख्खी बिल्डिंग त्याची असेल. सगळ्यात शोकांतिका आहे की मराठी माणूसच मराठी माणसासाठी ट्रेन मध्ये हिंदी मध्ये बोलतो की भैया उधर सरको. राम राम भावकी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे भावकी. मित्रांनो, आजचा विषय फारच सामाजिक आहे. परप्रांतीयांचं लोंढे जे इतके वर्षानुवर्ष आपल्या मुंबईत येऊन दाखल होत आहे, त्यावर मराठी माणसांना आपल्याला काय वाटतं हे मराठी माणसांच्या तोंडी जाणून घेऊया. तुम्ही या विषयावर तुमची मतं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. तयार आहात? चला तर मग एक महत्वाच्या मुद्द्यावर आम्ही आज भाष्य करतोय की मुंबईमध्ये जे परप्रांतीय वाढत आहेत दिवसेंदिवस, त्यांच्याबद्दल तुझी काय भावना आहे? तुला राग आहे, आदर आहे, काय नक्की? परप्रांतीयाविषयी बोलायचं असेल तर राग आणि आदर असं नाही, त्यापेक्षा जास्त असं मी सांगेन की जेलसी जास्त आहे. परप्रांतीयांना मुंबईत ज्या संधी अवेलेबल आहेत त्याची जाणीव आहे. ती लोक बाहेरून येऊन त्या संधीचा फायदा घेतात, कारण की मुंबई असं ठिकाण आहे तिथे खूप साऱ्या संधी अवेलेबल आहेत आपल्यासाठी. पण आपला मुंबईकर जो मुंबईत लहान मोठा झालाय त्यांना त्या संधी ओळखता येत नाहीत. काही लोक असे आहेत की त्याचा फायदा घेत आहेत, पण काही लोक अजूनही म्हणजे 30% पब्लिक अशी आहे की ज्यांनी त्या संधीचा फायदा घेतलाय, पण 70% माणसं अशी आहेत की जे त्या संधीचा फायदा घेत नाहीये. त्यासाठी मला असं वाटतं की परप्रांतीयांवरती एक जेलसी अशी आहे की त्यांना त्या गोष्टी कळत आहेत, पण आपल्या माणसाला नाही कळत. मग त्यात कुठेतरी आपलीच चूक आहे मला असं वाटतं. कारण का, म्हणजे जर संध्या अवेलेबल आहेत तर तुला असं वाटतं का की मराठी माणूस मराठी माणसालाच कुठेतरी दाबून ती संधीचा फायदा घेऊ देत नाहीये आणि कुठेतरी बाहेरून येऊन लोक फायदा घेऊन चालली आहेत? हो, ह्या बाबतीत बोलायला गेलं तर तुम्ही आता जे बोललात ते बरोबर आहे, योग्य आहे. कारण की परप्रांतीय माणूस एकटा आला तर तो दुसऱ्याला घेऊन येतो सोबत. तो आल्यानंतरला त्याला मदत करतो की चल आपण एकत्र जाऊन जाऊ. पण आपला मराठी माणूस एकमेकांच्या भावकीत भांडणं किंवा एकमेकांची उणीधुनी काढण्यात त्याच्यातच फसलाय, त्याच्यातच राहिलाय, तिथेच अडकून राहिलाय. त्यामुळे कसं होतं की एकमेकांना मदत करायपासून तो वंचित राहिला. एकमेकांना मदत करायला घाबरतो किंवा की हा पुढे जाईल किंवा त्याच्यामुळे मी मागे राहीन. त्यापेक्षा आपण दोघं एकत्र सोबत जाऊ, ही भावना मराठी माणसात जरा कमी वाटते. असं बघायला गेलं तर एक साधं उदाहरण आहे. एका नाण्याच्या 2 बाजू असतात, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, काटछाप. आपण बघायला गेलं तर त्यांनी आपल्याला डिसएडव्हान्टेज पण आहे मराठी लोकांना आणि मराठी लोकांना त्याचा फायदा पण आहे. फायदा अशा प्रकारे ते आले मुंबईमध्ये, महाराष्ट्रात आले, त्यांनी त्यांचे उद्योगधंदे सुरू केले. आपल्याला ऍडव्हान्टेज काय, लगेच आपल्या घराखाली इमारती खाली उतरलो की आपल्याला ते वस्तू लगेच प्राप्त होतात, मिळतात, लगेच फॅसिलिटी भेटतात. आणि दुसरा डिसएडव्हान्टेज की ते जे तिकडे राहतात तसे ते आपल्याला ट्रीट करतात. म्हणजे आपला डिसएडव्हान्टेज आहे की आपण त्या उद्योगधंद्या क्षेत्रामध्ये काहीच करू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही त्यांच्यामुळे, कारण का त्यांनी ते एक काबीज करून ठेवलं. एवढंच नाही, अजून भरपूर गोष्टी आहेत. थोडा डिसएडव्हान्टेज आहे मराठी लोकांसाठी, बाकी सगळ्या फॅसिलिटीज त्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त झालेत, एवढं तर असं मला वाटतं. आता कसं आपण जर इतिहास वाकून बघितलं तर परप्रांतीय पूर्वी पण आले होते आपल्याकडे, पण त्यांना दक्षिणचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी हुसकावून लावलं. त्याच्यानंतर अनेक स्वाऱ्या झाल्या, अनेक परप्रांतीय आले आणि गेले. पण आता मराठी माणूस कुठे आहे आपल्याला शोधावं लागतं. रेल्वे मधली एक घटना की मी रेल्वेने चाललाय, प्रवास करतोय आणि एका मराठी माणसाचं एका भैयाबरोबर भांडण झालं. आता भैया मी उदाहरण का दिला, खालीकडे सर्रासपणे बोलला तर भैया आणि मराठी माणूस. तर मी बघितलं की आजूबाजूला 50-60 मराठी माणसं बसलेली आहेत आणि एकटाच भैया त्या मराठी माणसाशी भांडतोय. तो मराठीमध्ये त्याशी भांडतोय. तो भैया त्याला मारतो पण आहे, पण त्याला आजूबाजूला बसला एकही मराठी उठून बोलत नाही तुला का मारतोस म्हणून. म्हणजे कुठे ना कुठेतरी मी म्हणतो ना की आपली जी बांधिलकी आहे ना, की आपल्या माणसांबद्दल प्रेम हे अगदी कमी झालेलं आहे. त्यामुळे दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा की तो परप्रांतीय इथे आला, तो इथे बसला, त्यांनी सगळं उभं केलं. दिलं कोणी उभं करायला? त्याला आपणच दिलं उभं करायला. त्याला हे सगळं काय आपणच पुरवलं. म्हणजे एक वेळ आपण आपल्या माणसाला विचारणार नाही, पण एखादा समजा बाहेरून दुसरा म्हणून आला ना तर त्याला आपण गळा घालून त्याला घरात घेऊन जाऊ, त्याला जेवायला आवडू, त्याचं सगळं करू. तू राहा इथे बिंदास, मग आपल्या सख्या भावाला बाहेर करतील. मराठी माणसाची फार वाईट सवय आहे खूप वर्षापासून. म्हणजे आपल्या सख्या भावाला विचारणार नाही, पण एखादा बाहेरून आला ना तर हा ये ना भाई, तुझं घर आहे, राणा बिंदास भाई, मस्त, टेन्शन नको घेऊ. त्यामुळे कुठे ना कुठेतरी ना आपण ना स्वतःला हरवून बसलोय. आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं की दुसरा आला, तो इथे राहतोय, त्यांनी खूप मोठं केलं, त्याने नाही केलंय मोठं, तुम्ही त्याला सहकार्य केलंय मोठं करायला. सर, एक सामाजिक प्रश्न वरती आपण आज चर्चा करूया. परप्रांतीयांचे लोंढे गेले वर्षानुवर्ष आपल्या मुंबईमध्ये दाखल होतात मोठ्या संख्येने, त्याच्यावरती तुमचं काय मत आहे? राग द्वेषाचा भाग नाहीये. परप्रांतीय आले म्हणजे ते नोकरीच्या कामाच्या शोधात, पण मग एक्झॅक्टली पॉईंट काय येतो की त्या राज्यातले जी प्रशासन व्यवस्था आहे त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. आता प्रश्न येतो कधी कधी की आमच्या रोजगारावरती गदा आली, आमचे रोजगार हिरावून घेतले, पण सर्वच बाबतीत नाहीये. कधी कधी तुमची गुणवत्ता पण महत्वाची असते. मराठी माणसाचं का होतं की बऱ्याचदा
आपला कष्ट करण्यासाठी मागं पुढे बघत असतो. दिवाळी, गणपती, जत्रा, होळी सुट्ट्या काढत असतो. त्यामुळं मग काय होतं, परप्रांतीय लोक तेच काम कमी पैशामध्ये करायला तयार होतात. त्यामुळं एखादा परप्रांतीयाची बाजू चुकीची असं म्हणता येत नाही, कारण महाराष्ट्रातले पण बरेचसे सुशिक्षित पदवीधर लोक कर्नाटक, हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी परप्रांतीय म्हणून तिथे आहेत. त्यामुळे परप्रांतीय हा व्यक्ती चुकीचा आहे ही गोष्ट मान्य करण्यासारखी नाहीये. हा फक्त एवढं की आपल्या वागणुकीमुळे स्थानिक संस्कृतीला धक्का नाही लागला पाहिजे आणि स्थानिक भाषा आत्मसातच केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो परप्रांतीय, त्याच्यानंतर येतो मराठीकरण. मराठीकरण म्हणजे मराठी भाषा तुम्हाला आली पाहिजे. ते उत्तर भारतीय लोक महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये राहतात 40-50 वर्षापासून, म्हणजे 2-3 पिढ्या. जे काम आहे ते पिढ्यानपिढ्या करतायत, पण तरी ते स्वतःला उत्तर भारतीयच म्हणवतात, जरी त्यांच्या 3 पिढ्या इथे गेल्या तरी. पण हे चुकीचं आहे ना. म्हणजे महाराष्ट्रातलं तुम्ही उपजीविकेचं साधन मुंबई आहे, कमवतो मुंबईमध्ये, व्यवसाय नोकरी मुंबईमध्ये, मुलाबाळाचे शिक्षण मुंबईमध्ये, तरी पण तुम्ही मराठी आहात हे बोलायला तुम्हाला जीभ जड जाते तुमची. कारण तुम्ही म्हणताय नाही हम यूपी के है, हम बिहार के है. अरे पण तुम्हाला रोजगार, तुमची मायभूमी, कर्मभूमीचा भाग वेगळा आहे ना. पण काय असतं की आज तुम्ही मुंबईनं तुम्हाला एवढं प्रसिद्धी, पैसा, सुखदाक दिले, घर दिले, कुठे चाळीत राहणारा माणूस पण आज फ्लॅटमध्ये राहतोय. इथे कुठेतरी तुम्हाला मराठी, मुंबईची थोडी आपुलकी पाहिजे. आणि मुंबईची आपुलकी म्हणजे आपल्याला मराठी भाषा समजली पाहिजे आणि मराठी भाषा शिकली पाहिजे. आणि सगळ्यात शोकांतिका आहे की मराठी माणूसच मराठी माणसासाठी ट्रेनमध्ये हिंदीमध्ये बोलतो की भैया उधर सरको. त्याला अर्थ नाहीये. याचा अर्थ काय की प्रॉपर मराठीकरण हे बाकीच्या राज्यामधल्यासारखं तसं स्ट्रॉंग झालं नाहीये. जसं तर कर्नाटकमध्ये, हैदराबादमध्ये ते स्थानिक भाषाच बोलली जाते कंपल्सरी. तिथं दुसरा माणूस तो हिंदीला जोर लावणारच नाही. इंग्लिश किंवा कन्नड, इंग्लिश किंवा तेलुगू. जर समजा एखाद दिवशी सर्व परप्रांतीय मुंबईतून निघून गेले आणि फक्तच्या फक्त मराठी माणूस उरला मुंबईमध्ये, काय होईल मुंबईचं? म्हणजे मुंबई सांभाळण्यासाठी मराठी माणूस इतका केपेबल आहे नाही आहे, काय वाटतं त्याबद्दल? मराठी माणूस इतका केपेबल आहे, तो सांभाळू शकतो. अख्खी मुंबई तो सांभाळू शकतो. फक्त एवढं त्याच्यामध्ये हे ज्या गोष्टी झालेल्या आहेत की एकमेकांबद्दल राग, द्वेष किंवा त्याच्यामुळे जी कॉम्पिटिशन, जशी तुम्ही आता सुरुवातीला बोललात की एकमेकांना मागे खेचतात, ह्या जर गोष्टी जर साईडला काढलात तर आपले जे मूळचे मुंबईकर आहेत, ती अख्खी मुंबई सांभाळायला तत्पर आहेत किंवा त्यांच्यात ती ताकद आहे की ते सांभाळू शकतात. त्या मुंबईला हाय त्या ठिकाणापेक्षा जास्त मोठे पुढे जाऊन घेऊ शकतात. कारण की जर अगोदर तुम्ही ऐकलात की मुंबईतून सोन्याचा धूर निघायचा असं बोलतात. का? कारण की तेव्हा तीच मराठी माणूस, तेच मराठी पब्लिक, तेच इकडे होते. जिथे बाहेरच्या लोकांचे जरी कारखाने असले तरी त्याच मिल कामगारांनी त्या मुंबईतून सोन्याचा धूर काढलाय. तर त्या लोकांना जर संधी दिली किंवा त्या लोकांकडून जर बोलतात ना की त्यांची जी क्षमता आहे ती जर काढायचा प्रयत्न केला तर परप्रांतीयाची गरजच नाही आपल्या मुंबईला. मराठी माणूस ही अख्खी मुंबई आर्थिक राजधानी पेलवायला सक्षम आहे. तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? नाही, हे नाही काम, शक्यच नाही. जसं म्हणतो ना 5 बोटं एकत्र आल्यावरच हाताची मूठ बनते, तसं हे साऊथ इंडियनमुळे एक फूड कल्चर आलं, नॉर्थ इंडियन आलं, राजस्थानी कल्चर आलं. आता बघा ना, मुंबईमध्ये भारतातल्या सगळ्या वस्तू मिळत आहेत. अख्ख्या भारतात जे फळं मिळतं, कुठं मिळत नसेल, तिथल्या स्थानिक मार्केटमध्ये मिळत नसेल, पण ते मुंबईच्या बाजारात मिळतं. कसलेही फुलं मुंबईच्या बाजारात मिळतात. अगदी तुम्हाला टिपिकल नागालँड, बिहारचं जेवण मुंबईमध्ये मिळतं. राजस्थानी दाल भाटी मिळते. साऊथ इडली तर सोडून द्या, ते गल्लीबोळाने मिळते. म्हणजे मुंबई असं एक मिनी इंडिया आहे हो. त्यामुळे ते नुसतं मराठीचंच मुंबई होऊ शकतच नाहीये. मुंबई सर्वांचीच आहे, फक्त मुंबईचा रिस्पेक्ट केला पाहिजे सर्वांनी. हो, मराठी माणूस कॅपेबल आहे तेवढं. आता मी बोललो ना मागाशी, डिसएडव्हान्टेज आपल्याला काय आहे की ते लोक आलेत म्हणून आपल्याला उद्योगधंद्यामध्ये पाठी, जॉब्समध्ये पाठी. आपण ते जास्त बोलतात ना, आपण UPSC MPSC जे करणारे असतात, MPSC महाराष्ट्रातून जास्त जातात. UPSC सगळ्यात कमी साक्षर जिल्हा बिहार, UP आहे, तरी पण UPSC वाले तिकडून जास्त बोलतात मुंबईमध्ये आलेच नाहीत. तर जास्त जॉब आपल्याला मराठी माणसांना भेटू शकतात. तो एक ऍडव्हान्टेज होईल आपल्याला. बस उद्योगधंद्याचा ऍडव्हान्टेज येईल. गुजराती माणसं जातील, मारवाडी माणसं जातील, गुजरात धंद्यातील. आणि बोलतात ना, सत्ता कशी असते, गादी कशी असते, राजा मेला तर राजाचा मुलगा सांभाळतो, त्या प्रकारे ते गेले तर मराठी माणूस सांभाळणार. मुंबई आहे शेवटी. मुंबई काही शिकवते, कसंही शिकवते, काही करा, 2 रुपयामध्ये जागायचं पण शिकवते. शेवटी मुंबई येते. आणि आता मराठी संस्कृतीचा भाग घेतला किंवा मराठी एक परिवार घेतला तर वडील आहेत, वडिलाचा एक रूम आहे, त्या वडिलाला 4 मुलं झाली. 4 मुलं मोठे झाल्यानंतर राहणार कुठं? त्या 4 वाटे करू होणार. आता जसं प्रॉपर्टीचे रेट वाढले तर एका घराची किंमत समजा 20 लाख असेल, पण तिथं ते तुम्हाला दिवा साईडला, टिटवाळा, आसनगाव ह्या ठिकाणी 6-7 लाखात रूम मिळत असेल, तर इथे वडील म्हणणार की हे रूम विकून आपण तिकडे 4 फ्लॅट घेऊया. दुसरी गोष्ट काय, ते 4 फ्लॅट घेणारा, 1 फ्लॅट घेणारा हा गुजराती राजस्थानी माणूस आहे. कारण त्यांनी शून्यातून सुरुवात करून इथे कमाई केलेली आहे, व्यवसाय वाढवलेला आहे. पण मराठी माणूस व्यवसायात कमी पडला म्हणून
म्हणून तो मुंबईच्या बाहेर पडला म्हणजे त्याला जावं लागलं, म्हणजे परिस्थितीने जावं लागलं. कुणी फोर्स नाही केलाय, कुणी फेकला गेला नाही, काय नाही. काही स्थानिक लोकांनी घर डबल घेतले, काही जणांचे 4-4 फ्लॅट्स आहेत, काही जणांनी 4 फ्लॅट विकून पण बाहेर गेले. त्याचा भाग आहे. आता मुंबईतलं घर विकून मराठी माणूस बाहेर चाललाय. परप्रांतीयांना घर परवडतात मुंबईत घेण्यासाठी, पण मराठी माणसाला ते घर घेण्यासाठी परवडत नाहीये. तर ही सिच्युएशन बदलायसाठी काय करावं लागेल, काय वाटतं? ही सिच्युएशन बदलण्यासाठी एकच उपाय आहे की मराठी माणसाला आपल्या भावाने किंवा आपल्या घरच्यांनी हेल्प करणं किंवा त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. मराठी माणसाला घर परवडत नाही असं नाहीये, एकट्याला परवडत नाही. आणि जे परप्रांतीय राहतात त्यांनाच परवडत नाही उलट. पण ती लोक 4 जण मिळून एकत्र येतात, एकमेकांना मदत करून राहतात. ह्याचा अर्थ काय, आपला मराठी माणूस जो पण राहिलाय तो एकट्या स्वतःच्या हिमतीवर राहिलाय. तोच जर एकत्र मिळून राहिला ना तर अख्खी बिल्डिंग त्याची असेल, त्या बिल्डिंगमध्ये दुसरा कोण नसेल. पण परप्रांतीय 4 जण मिळून एक घेतात, 4 मिळून दुसऱ्याला घेऊन देतात. म्हणजे याच्यावर तुम्ही विचार करू शकता की मराठी माणूस एकटा सक्षम आहे एवढं सगळं सांभाळायला. तर तो एकत्र आला तर ह्यांची गरजच नाही, ह्यांना संबंधच नाही ह्यांचा की मुंबईत राहणार किंवा टिकण्यापासून. बघा मुंबईतून ना मुंबईचे येणारे लोंढे आहेत. म्हणजे आताच आपण मुंबईची लोकसंख्या पकडली धरून चला की 2 करोड आहे. अजून 2 करोड जरी आले ना भरून तरी मुंबईला काय घंटा फरक पडणार नाही. एवढी जागा एवढी व्यवस्था मुंबईमध्ये आहे. मराठी माणसाला काही फरक पडत नाहीये. कारण मराठी बघा, एखादी गोष्ट जर तुम्हाला करायची आहे, तुम्ही ठरवली तर ती तुम्ही करू शकता. पण तुम्ही ठरवतच नाही, जाऊन दे ना, मी राहतो कुठे, दादरला काय, अरे काय स्टेशन बाजूला आहे, स्मशान बाजूला आहे, हॉस्पिटल बाजूला आहे, सगळ्या बाजूला. तू काय करत असं पाया पाठवतो आणि असं बसतो. तर 2 टाइम चालतं ना आपलं. तुम्ही मला सांगा, तो माणूस यशस्वी उद्योजक होऊ शकतो का? अच्छा, त्याला यशस्वी उद्योग किंवा हा जो पाया पाठवून बसलेला तिकडे हा जो रिकाम आहे, हा रिकाम टेकडा जो नाक्या तुम्ही मुलं दिसतात फिरताना, ही रिकामडी मुलं फिरताय, ह्याच्यावर कोणी लक्ष दिलंय का? ही का फिरतात मुलं? ह्यांना कुठे थांबलं, ह्या मुलांना काहीतरी आपण एक दिशा द्यायला पाहिजे असं कोणाला वाटतंय का? मुंबई गुदमरत नाही, मराठी माणूस गुदमरते. आता काय केलं पाहिजे मराठी माणसांनी या गोष्टीतून रिकव्हर करायसाठी? मराठी माणसांनी काय केलं पाहिजे, शिका, अजून काय जॉब चांगले पकडा. काय करायचं तर राजकारण मराठी माणसांनी करायचं. राजकारण मराठी माणसाला मला असं वाटतं खूप चांगलं जमतं. चांगलं ते राजकारण आपल्या रक्तातच आहे मराठी माणसांच्या. आणि सगळे राजकारणी पण मराठी माणूसच आहेत. त्यामुळे मुंबईत मराठी माणूस संपणार नाहीत, कारण का सर्व राजकारणी मराठीच आहेत. त्यामुळे महाराष्ट्र आणि मुंबईमध्ये जो दबदबा आहे तो मराठी माणसाचा कायम राहील. माझा एक प्रश्न आहे की जर तुमच्या हातात ही सत्ता आली समजा, तर सत्ता आल्यानंतर तुम्ही ह्या विषयावरती तोडगा काढण्यासाठी काय करा? सत्ता असं नाही, कारण की आपल्याकडे खूप आदरणीय नेते असे आहेत की ज्यांच्याकडे सत्ता नाहीये पण ते मराठी माणसासाठी भांडतात. तर खूप जणांना माहितीच असतात की जे आदरणीय नेते आहेत ते खूप त्यांचे 100% देतात. पण काही ठिकाणी असे आहेत की आपल्या लोकांना ती गोष्ट कळली पाहिजे, त्यांना सपोर्ट केला पाहिजे, तर ते काहीतरी होऊ शकतं. जर आपण स्वतःहून जर हे करत नाही तर ते होणं कठीण आहे. कारण की सुरुवात प्रत्येकाने स्वतःपासून केली पाहिजेत आणि आपल्याला कळलं पाहिजेत की आपण कुठे चुकतोय. जर आपण आळशीपणा केला तर ते होणं कठीण आहे. माझ्या तर सत्ता आली तर मी म्हणतात आरक्षण कॅन्सल करेन. सर्वात मोठा प्रश्न आरक्षण आर्थिक परिस्थितीनुसार देणं, कास्ट आणि यानुसार आरक्षण देणार नाही. जो खरंच मेहनत करून पुढे जाणार, अभ्यास करून पुढे जाणार त्यालाच आरक्षण भेटेल. आणि जो खरंच आर्थिक परिस्थिती वाईट आहे त्याची आणि तो त्यातून पण कष्ट करून हार्ड स्ट्रगल करून जातोय, तर त्यालाच आरक्षण देण्याचं सर्वात मोठी गोष्ट. माझ्या हातात जर पात्रसाठी जर सत्ता आली तर पहिली गोष्ट म्हणजे मी शिक्षणाला प्राधान्य देईन. म्हणजे मुंबईत ना मी आज बघितलेलं आहे स्वतःच्या डोळ्याने, एवढी घरं बांधलेली आहेत की मुंबईच्या झोपापट्यामध्ये जी माणसं राहतात ना आणि बाहेरून लोंढे आहेत ह्यांच्यासाठी सगळी घरं तयार आहेत. एवढी घरं ऑलरेडी आहेत. जितक्या कंपन्या बाहेर गेल्या तर महाराष्ट्र सोडून त्याच्या 10 पटांनी कंपन्या आपल्याकडे येतील. आणि महाराष्ट्राकडे तेवढी कॅपॅसिटी आहे. मराठी माणसाचा इतिहास या गोष्टीला गवा आहे की आपण त्या आधी पण करून दाखवलेलं आहे. आता कदाचित मराठी माणसाला तेवढी जाग आली नाहीये, पण मला अशीच आशा आहे की जेव्हा जाग येईल त्यावेळी मराठी माणूस पुन्हा उठेल, पुन्हा त्या सगळ्या पहिल्यासारख्या होतील गोष्टी. अगदी म्हणजे मला तरी असं वाटतं की व्हायला पाहिजे. कारण कसं आहे की मराठी माणूस तो उत्तर भारतीय, हा तो दक्षिण भारतीय, हा विषय असताच कामा नये. मला तरी असं वाटतं. कारण काही नाही त्याच्यामध्ये, हे फक्त राजकारण आहे. तुमचं स्टेट, तुमचं राज्य तुम्ही सांभाळायला पाहिजे. तुम्ही सांगू नका ते बाहेरून आले, तेव्हा जबाबदार तुम्ही आहात. तुम्ही मराठी माणसाला मी भाषण सांगता की तो परप्रांतीय आला, परप्रांतीने असं केलं, आज त्यांचे लोंढे येत आहे, हे तुम्ही सांगू नका. जो तिथे वरती बसलाय ना त्याला सांगा हे कसे आले आणि त्याला धाऱ्यावर धरा. तोडगा म्हणजे कसं, आता हे काय अनिल कपूरचा नायक पिक्चर नाही की उद्या फॅक्च्युअल मध्ये आपल्याला करता येईल असं. पण प्रॅक्टिकली जर बघितलं ना, हे कुणी सुप्रीम पॉवरचं काम नाहीये. हे ग्राउंड लेवल पासूनच स्वच्छता सुरुवात पाहिजे. आणि हे एका दिवसाचं एका महिन्याचं काम नाहीये. हे कमीत कमी 5 वर्ष 10 वर्षाचं एक प्रॉपर प्लॅनिंग पाहिजे, तर कुठं होणार. नाहीतर हे 4 दिवसाची चांदणी फिर काली रात आहे. परप्रांतीयांवरती राग आहे का? म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी एक सांस्कृतिक धक्का लागलाय मुंबईला, की मुंबईची जी संस्कृती आहे, मराठी माणसाची जी संस्कृती आहे ती कुठेतरी परप्रांतीयांनी येऊन
फार प्रमाणात खराब केलेली आहे. हा, ह्या ठिकाणी मी तुमची बाजू ॲग्री करतो की हे असं झालंय, जेव्हा ते नवीन नवीन आलं त्याने डायरेक्ट आपलं ज्यांना जे वाटलं होतं किंवा ते डायरेक्ट त्यांनी लादलं नाही. हळूहळू त्यांनी मेजॉरिटी केली आणि त्यांनी मेजॉरिटी केल्यामुळे ह्या गोष्टी लादल्या गेल्या. तर तुम्हाला नॉर्मली माहिती आहे की त्या ठिकाणी जर जास्त करून परप्रांतीय जर असतील आणि तिथे कमी मराठी माणसाचा जर क्राऊड असेल, जसं की तुम्हाला आता कळत असेल की मराठी माणूस मुंबईमधून कमी होत चाललाय, त्या कारणास्तव की तिकडे त्यांची मेजॉरिटी असल्यामुळे ती लोक त्यांच्याप्रमाणे ते सणवार किंवा साजरे करायला बघतात, ज्यामुळे आपली जी पद्धत आहे, आपल्या ज्या रीतिरिवाज आहेत, आपले जे रिच्युअल्स आहेत ते होत नाहीत. कुठलाच माणूस एक जात आहे. म्हणजे आपण सकाळी उठल्यानंतर माणसाचं तोंड बघतो, त्याची जात कुठली आहे ना, जर धर्म कुठला आहे ते मॅटरच नाहीये. इथे विषय असा आहे की जर तुम्ही तुमच्या कक्षेमध्ये राहताय, तुमच्या कक्षेमध्ये दुसरा कसा येतो, आपण येऊ देतो म्हणून हा, आपण येतो, मग त्याची चूक नाहीये, ती तुमची चूक आहे. आणि मराठी माणसाला तुम्ही आमच्या चॅनलद्वारे काय आवाहन कराल? मराठी भाषा तर टिकली पाहिजे, मराठी संस्कृती टिकली पाहिजे आणि मराठी पण टिकलं पाहिजे. मराठी पण टिकण्यासाठी आपापसातला संवाद मराठीमध्ये पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आधीपासून वारसा दिलेला आहे की म्हणजे बोलतात ना, शून्यातून विश्व उभं करण्याचा इतिहास मराठी माणसाकडे आहे, महाराष्ट्राकडे आहे. व्यापार, परत तल्लक बुद्धी, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे इतिहासापासून आहेत, पण त्या आता कुठेतरी इतिहास जमा झालेत. पण मराठी माणसाची सवय आहे की जोपर्यंत बोंब लागत नाही तोपर्यंत मराठी माणूस जागा होत नाही. तर मला अशी आशा आहे की कधीतरी मराठी माणूस जागा होईल आणि कदाचित ह्या सगळ्या प्रश्नांवरती तोडगा निघेल. खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर मित्रांनो, ही होती मराठी लोकांची मतं परप्रांतीयांविषयी. नाण्याच्या दोन्ही बाजू लोकांनी सपशेल पद्धतीने मांडलेले आहेत. परप्रांतीयांचे लोंढे जे मुंबईत येतात त्याच्या मागचे फायदे आणि तोटे लोकांनी सविस्तरपणे सांगितलेले आहेत. तर अशाच नवनवीन विषयांवरती लोकांची मतं जाणून घेण्यासाठी तुम्ही भावकी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भावकीवरती आम्ही असे नवनवीन व्हिडिओज नेहमी घेत असतो. तर ही व्हिडिओ आवडली असल्यास लाईक, कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत राम राम.